शब्द शक्तिशाली असतात, ते बरं करतात, ते जखमी करतात, ते मरण देऊ शकतात, ते जीवन देऊ शकतात, ते उत्तेजन देतात, ते निराश करतात, ते उभारणी करतात, पाडून टाकतात. शब्दांमुळे लोकांचे घटस्फोट होतात, शब्दांमुळे कुटुंबात फुटी पडतात, शब्दांमुळे लोक नोकरी गमावतात, शब्दांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची आणि न्यूनगंडाची भावना निर्माण होते. तर असे हे शब्द सामर्थ्याचे भांडार आहेत. त्यामुळे आपण आपले शब्द काळजीपूर्वक निवडायला हवेत. आता ही वेळ येऊन ठेपली आहे की आपण योग्य पाऊल उचलून आपल्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाविषयी जबाबदार असायला हवं. त्यासाठी आपण प्रत्येक दिवशी प्रार्थना करून आपल्या मुखासाठी देवाचं सहाय्य मागायला हवं. कारण जेव्हा आपण निराश असतो तेव्हा आपण अयोग्य गोष्टी बोलून बसतो. पण याकोब अध्याय 1 वचन 2 चला बघूया आपण. आपण आपल्या समस्यांविषयी खूप बोलतो, पण देवाने आपल्यासाठी जे केलं त्याविषयी मात्र आपण बोलत नाही. जेव्हा दाविदाने गल्ल्याथाचा सामना केला तेव्हा तो गल्ल्याथाविषयी किंवा त्याच्या शस्त्रांविषयी काही बोलला नाही, तर तो बोलला ते देवाने त्याच्यासाठी केलेल्या महान गोष्टींविषयी. बघा, मी अस्वलाला मारला आणि मी सिंहाला मारला, तर गल्ल्याथाची पर्वा का करू? आपल्या समोर असलेल्या प्रश्नांविषयी आपण फार बोलतो, पण आपण देवाने आपल्यासाठी भूतकाळात केलेल्या महान गोष्टी आठवायला हव्या आहेत. तुमच्यापैकी कित्येक जणांच्या जीवनात असा टप्पा आलाय की सैतानाने तुम्हाला खात्री पटवली आहे तुमच्यासाठी सुटकेचा मार्ग नाही, तुम्ही काहीही करू शकत नाही. पण सत्य हे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या दुसऱ्या बाजूची ही जाणीव झाली आहे, म्हणून तुम्ही आज इथे आला आहात. आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छिते, तुम्ही हे करालच, कारण देवाने म्हटलंय तो कधीही तुमची परीक्षा शक्ती पलीकडे पाहणार नाही, तर तो प्रत्येक परीक्षेतून सुटण्याचा मार्ग तयार करील. असं म्हणू नका मला जमणार नाही किंवा हे माझ्यासाठी फारच झालं, कारण जेव्हा तुम्ही असं बोलता तेव्हा तुम्ही स्वतःलाच अशक्त आणि अशक्त करत राहता. तुम्ही असं म्हणा, मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी माझ्या जीवनात सर्व काही करायला समर्थ आहे. तो मला सोडणार नाही किंवा मला टाकणार नाही, मी त्याच्याद्वारे हे करीनच. आपल्या शब्दांनी स्वतःला मदत करा, स्वतःला दुखवू नका. याकोब अध्याय 1 वचन 2 तुम्हाला आवडेल. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. परीक्षांना तोंड द्यावं लागतं तेव्हा त्याबद्दल आनंद माना. का? कारण तुमच्या परीक्षांमध्ये धन लपलंय. कुठेतरी तुम्ही ते शोधलत तर तुमच्या परीक्षेत ते तुम्हाला सापडेल. आणि मी तुम्हाला प्रोत्साहन देईन ही गोष्ट गाठीशी बांधून असं सतत म्हणण्यासाठी. तुम्ही संघर्ष करता तेव्हा, निराशा येते तेव्हा, कठीण प्रसंग येतात तेव्हा तुमच्या मुखातून सगळ्यात पहिली गोष्ट ही निघायला हवी, प्रभूजी या परीक्षेत लपलेलं धन मला सापडू दे. यामध्ये चांगलं दडलेलं आहे जे मला सापडू दे, म्हणजे मी त्याविषयी बोलेन. मला निराश करणाऱ्या गोष्टी मला बोलायच्या नाहीत, मला याद्वारे सैतानाचा गौरव करायचा नाही. बऱ्याचदा आपण देवाच्या कार्याविषयी न बोलता सैतान काय करतोय त्याविषयी जास्त बोलतो. भीतीविषयी बोलू नका, विश्वासाविषयी बोला. का? कारण आपले शब्द शक्तिशाली असतात. आपले शब्द सामर्थ्याचे भांडार आहेत. तुमच्या शब्दांमुळे तुमचा विश्वास देवाच्या राज्यापर्यंत पोहोचतो आणि देवदूत तुमच्या सहाय्याला येतात, किंवा तुमचे शब्द तुमची भीती अंधाराच्या राज्यापर्यंत पोहोचवतात आणि तुमच्या जीवनात आणखी समस्या निर्माण होते. आपल्या विश्वासाची आपण घोषणा करायला हवी. प्रत्येक व्यक्तीला विश्वास दिलाय, तुम्हा प्रत्येकात विश्वास आहे, पण तुम्ही त्याची घोषणा केली नाही तर काय उपयोग? त्याची घोषणा कशी कराल? शब्दांद्वारे, प्रार्थनेद्वारे. तुम्ही विश्वासाची घोषणा करता विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे, विश्वासाच्या शब्दांद्वारे, विश्वासाच्या कृतीद्वारे. काय उपयोग त्या म्हणण्याचा, ओ मी विश्वास ठेवणारी, आणि मग तुम्ही सतत भीती, शंका, अविश्वासाविषयी बोलता? मी असं म्हणत नाही तुम्ही आपल्या समस्येविषयी बोलूच नाही. मला वाटतं आपण लोकांना त्यांच्या प्रश्नाविषयी बोलायला प्रतिबंध करून फार टोकाची भूमिका घेतो, असं होता कामा नये. एकदा एक स्त्री माझ्याकडे समुपदेशनासाठी आली. ती म्हणाली, मी माझी समस्या तुम्हाला सांगणार नाही कारण मी त्याविषयी बोलत नाही. मी म्हटलं, मग मी तुला मदत कशी काय करू शकते? मला म्हणायचं तिचं वागणं असं होतं, मला ते हास्यास्पद वाटलं. मी म्हणते, विनाकारण तुम्ही आपल्या परीक्षांविषयी बोलू नका. एखाद्याशी बोलायचं झालं तर प्रार्थनेचा विषय देण्यासाठीच बोला, किंवा खरोखर जर तुम्हाला एखाद्याचा सल्ला हवाय तर मग प्रामाणिकपणे सांगायचं. तर बऱ्याचदा असं होतं की तेही खास करून आम्हा स्त्रियांच्या बाबतीत असं होतं, आम्हाला आपली समस्या एखाद्याला काही मिनिटातच सांगता यायला हवी, पण होतं काय की आपण दिवसातले 24 तास त्याविषयी बोलतो आणि
आणि तुम्ही ती कशी सांगता हेही महत्वाचं ठरतं. कसं बोलता, काय बोलताय, तुम्ही इतकं सांगणं पुरेसं आहे की हे मला असं असं वाटतंय, पण मी माझ्या भावनांपुढे झुकणार नाही, कारण देवाचं नियंत्रण आहे, देव माझ्या पक्षाचा आहे. एखादी गोष्ट बोलण्याची किंवा न बोलण्याची पद्धत असते, म्हणून आपल्या मुखासाठी ईश्वरी ज्ञान मागा. आमेन. मी ज्ञानाचे शब्दच बोलत राहीन. म्हणून आता तो पुढे म्हणतोय की हे देव निश्चितपणे तुमचं सहाय्य करेल. तुमची कशीही गुंतागुंत असली तरी देव तुम्हाला सहाय्य करेल. वचन 5 म्हणतं, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण देव कुणालाही दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या आणि उचंबळलेल्या लाटेसारखा आहे. तो म्हणतोय असा माणूस द्विबुद्धीचा आहे, आपल्या सर्व कार्यात चंचल आहे. त्याने काही मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. तर हे तुमच्या पुढे ठेवताना मी म्हणेन, जेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या परीक्षेत पडता तेव्हा पहिल्याने आनंदच करा. तुमच्या परीक्षेतला खजिना पहा. काहीही असलं तरी देव तुमचं सहाय्यच करील. तुमच्या चुकांमुळे झालेली गुंतागुंत असली ती मान्य करून तिचा सामना करा. देव चांगला आहे, तो विश्वासू आहे, तो तुम्हाला त्यातून बाहेर काढील. याचा अर्थ असा नाही तो तुम्हाला काहीच शिकवणार नाही, उलट तुम्ही त्यात कसे पडलात हे तो तुम्हाला दाखवेल. कदाचित तो तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक काळ त्या परीक्षेत ठेवेल, फक्त एवढ्यासाठीच की तुम्ही त्यात पुन्हा पडू नये. पण देवाच्या सुटकेची वाट पाहत असताना आपण द्विबुद्धीचा होऊ नये आणि रविवारी चर्चमध्ये ख्रिस्ती लोकांबरोबर विश्वासाविषयी बोलायचं असं करू नये, आणि सोमवारपासून अविश्वासणाऱ्या मित्रांबरोबर अविश्वासाविषयी बोलायचं असंही करू नये. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमच्यातल्या दुहेरी स्वभावाला ऊत येतो. काही लोकांचा विश्वास ख्रिस्ती लोक अवतीभवती असताना सुपर असतो आणि घरी म्हणाल तर भूतखाना. मी सत्य सांगते तुम्हाला, रविवारी आपण जो देखावा करतो त्यापेक्षा इतर दिवशी बंद दरवाजा आड आपण जे काही करतो त्याचाच आपल्या जीवनावर परिणाम होत असतो, हे लक्षात घ्या. तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही. किती जणांना माहितीये घरी गेल्यावर आपला खरा स्वभाव उफाळून येतो? सांगा मला. विचार करा. बायबल शिकवतं की प्रभू येशूचीही जेव्हा परीक्षेची घडी चालू होती तेव्हा त्याने अधिक न बोलण्याचं ठरवलं. यशया 53 वधावयास नेत असलेल्या एका कोकराप्रमाणे तो गप्प राहिला, अगदी गप्प. योहान 14:30 मध्ये तो आपल्या शिष्यांना म्हणाला, यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही. याआधी तो योहानामध्येच आपल्या शिष्यांना ज्या घडीविषयी मी तुमच्याशी बोलत आहे ती आता आली आहे. तो असं का म्हणतो हे मला समजेपर्यंत मला या विधानाबद्दल आश्चर्य वाटायचं. तो हेतुपूर्वक हे बोलला. मी आता बऱ्याच गोष्टीतून जात आहे, त्या कठीण आहेत, मी फार मोठ्या दबावाखाली आहे, माझ्यामधील भावना उचंबळलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये भावना नव्हत्या? गेतसेमीच्या बागेमध्ये जरा त्याला पहा, बायबल म्हणतं तो देवाला म्हणाला, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून तू दूर कर, पण जर मी तो प्यावा अशी तुझी इच्छा असेल तर मी त्याला तयार आहे. तो एक भावनिक आणि मानसिक लढाई लढत होता. हे युद्ध इतकं तीव्र होतं की त्याच्यापुढे दोनच पर्याय होते, देवापासून पळणं किंवा आपला घाम रक्तासारखा होईपर्यंत आज्ञेचं पालन करणं. पापाचा प्रतिकार केल्याशिवाय प्रतिकार करणं म्हणजे काय ते आपल्याला कळणार नाही. देवाला आपल्या अशक्तपणाची पूर्ण जाणीव आहे, कारण त्याला आपल्याविषयी खरी सहानुभूती आहे आणि त्याने आपलं मुख बंद ठेवलेलं आहे. जर तुम्ही योहान 14 वाचलं तर त्यात तो म्हणतो, सैतानाचा माझ्यामध्ये वाटा नाही. हे विधान करून प्रभू येशूला नेमकं काय सांगायचं होतं? साहजिकच त्याला सांगायचं होतं, मी माझं तोंड उघडून सैतानाला वाटा देणार नाही. मी त्याला हस्तक्षेप करण्याचं कारण देणार नाही, कारण तारणाची योजना पूर्ण होणार होती. आपल्या तोंडाला कुलूप न लावल्यामुळे आपण कितीदा तरी देवाच्या योजनेत अडथळा निर्माण करतो, हे लक्षात घ्या. तुम्ही ही सीडी विकत घेऊन ती दर आठवड्यात ऐकण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही परीक्षेत पडता, तुमच्या भावना उचंबळलेल्या असतात, तेव्हा एका खोलीत जाऊन स्वतःशी चर्चा करा. आपले गुडघे टेकून म्हणा, प्रभू सकारात्मक गोष्टी बोलण्यासाठी मला कृपा दे. तुला माझं दुःख ठाऊक आहे, माझ्यासाठी हे कठीण आहे. कदाचित तुम्ही अशा ठिकाणी जात असाल जिथे प्रत्येक जण विचारतो, तुम्ही कसे आहात, तुम्हाला कसं वाटतंय, काय चाललंय, मी तुमच्या स्थितीविषयी ऐकलंय. तेव्हा तुम्ही योग्य उत्तरं द्यायला हवीत, कारण त्या परिस्थितीत सगळ्यांना सगळं काही सांगून फार सहानुभूती मिळवावीशी वाटते.
तुम्ही फक्त तिथे बसून म्हणताय. मला सगळं कळलं. मला मोठा पल्ला गाठायचा आहे. हो, मलाही. आपल्याला वाटतं आपण नेहमी चर्चला जातो आणि परीक्षा येईपर्यंत चांगले वागतो. डार्लिन आणि मी जेवत होतो तेव्हा मी असं म्हटलं की आम्ही जगात चालू असलेल्या घडामोडींविषयी बोलत होतो आणि मत मांडत होतो. ती म्हणाली की देवाचं कार्य पाहून ती सुखावली आहे. आणि मी म्हटलं की मी सांगू शकते की कशा रीतीने देवाने मला काय शिकवावं यासाठी प्रेरित केलं. या आधारे मी काही गोष्टी सांगू शकते. देवाने मला जे शिकवलं तेच मी तुम्हाला मुखाविषयी शिकवते. हे मला प्रभूकडून मिळालं. हे माझ्या कुठल्या ड्रॉवरमधून ओढून आणलेलं नाही मी. मला विश्वास आहे केवळ शिक्षण नसून देवापासून आलेला हा संदेश आहे. देव सुद्धा आज मला तेच म्हणाला. तो म्हणाला हा अगदी नवीन आणि शक्तिशाली असा संदेश आहे. तर हे असं नाही की मी पूर्वी न सांगितलेलं आता सांगते, पण मला प्रकर्षाने जाणवतंय जे मी सांगते त्याच्यावर देवाचा प्रभाव आहे. कारण आपण कठीण समयात आहोत. सैतान सुद्धा जोरदार आक्रमण करतोय. तेव्हा प्रभू येशूचं ज्ञान मिळवून आपण म्हणूया की घटका आली आहे आणि मी माझं तोंड बंद ठेवीन, कारण मला सैतानासाठी उघडं दार ठेवायचं नाहीये. त्याने माझं जीवन तुडवण्यासाठी. बघा, आपल्या पुढे निवड असते. एकतर आपण भावनेच्या भरात तोंडाचा पट्टा चालवू शकतो किंवा आपण जिभेवर ताबा ठेवू शकत नाही. हे लक्षात ठेवून देवाकडे सतत 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 कृपा मागा. मी सारखी प्रार्थना करते, देवा मूर्खपणे आणि व्यर्थपणे मी बोलू नये म्हणून मला कृपा पुरव. माझी आणि इतरांची उन्नती न करणारं मी बोलू नये म्हणून मला सहाय्य कर. आणि कित्येकदा मी स्वतःला शांत स्थितीत पाहिलं तेव्हा मी देवाचा प्रभाव अनुभवला. तो अद्भुत आहे. जितकी मी शांत असते तितकं मी इतरांचं ऐकते. तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही शिकता. जर तुमची बडबड बडबड चालू नसेल तर इतरांचे मौल्यवान विचार तुम्हाला ऐकू येतील. लोकांना काय हवंय, त्यांची गरज, त्यांच्या समस्या आपण ऐकू शकतो, ज्यामुळे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो. मी असं म्हणत नाही की न बोलण्याचं टोक तुम्ही गाठावं. विश्वास ठेवा, मी खूप बोलते, पण मी बोलताना शहाणपणाने बोलण्याचा प्रयत्न करते. माझ्या जीवनात असाही एक काळ होता जेव्हा देव माझ्यात कार्य करत होता, मला शिकवत होता, मला काहीतरी दाखवत होता, पण मी मात्र तोंडाचा पट्टा चालूच ठेवायचे आणि ते विषारी असायचं. आता मी धडा शिकले, कधी साक्ष द्यायची आणि कधी तोंड बंद ठेवायचं. जेव्हा कोणी अर्धमेला झालेला असतो फ्लूमुळे, तेव्हा त्याला हे सांगायची गरज नसते, बघा मागच्या आठवड्यात ना मी फ्लूमुळे गेलोच होतो पण प्रार्थनेने बरा झालो. मला तर लोकांचं काही कळतच नाही, कारण त्यांना कधी काय बोलायचं ते समजतच नाही. हो, कित्येकदा ते साक्षीच्या नावाखाली स्वतःची शेखी मिरवत असतात. आपण जे बोलतो त्यामुळे उन्नती व्हायला हवी, पण बऱ्याचदा आपण साक्ष देत नाही तर शेखी मिरवतो. जेव्हा तुम्ही शेखी मिरवता तेव्हा तुम्ही तुमच्या देवाबरोबरच्या नात्यातलं सामर्थ्य आणि तुम्हाला राखणाऱ्या कृपेचं रहस्य गमावून टाकता. अचानकपणे तुम्ही म्हणू लागता, बघा मी काय केलं आणि मी किती महान आहे, माझ्या विश्वासाने काय झालं. आणि देव म्हणतो, ठीक आहे, अधोगतीचा काळ आला. बघा, साक्ष चांगलीच असते. आपण स्वतःची साक्ष द्यायला हवी, पण आपण ती योग्य द्यायला हवी आणि त्यामुळे इतरांना वर यायला खरोखर मदत व्हायला हवी. आणि आपण ती देत असताना संवेदनशील असावं, म्हणजे आपण आपल्या विजयाचा डंका न पिटता ती सांगण्याची काळजी घ्यायला हवी. नीतिसूत्र 27 वचन 1 आणि 2. उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. स्वमुखाने नव्हे तर इतरांनी आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी. बघा, जेव्हा आपण काही चांगलं करतो तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये असं बायबल म्हणतं. आपण जे काही करतो ते प्रभूसाठी करायला हवं.
ते गुप्तपणे करण्याची आपली इच्छा असायला हवी आणि इतरांची उन्नती होत असेल तरच सांगावं. माझी खात्री आहे जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी काही करता तेव्हा ते त्यांना माहीत असल्यामुळे तुमच्या कृतीमुळे त्यांना आशीर्वाद मिळतो. पण इथे सुद्धा आपण टोक गाठू नये असं मला वाटतं. बायबल मत्तय 5 मध्ये जे काही सांगतं ते थोडंसं विरोधाभासासारखं वाटतं. जिथे काही गोष्टी गुप्तपणे करण्याविषयी सांगितलंय त्यात म्हटलंय तुम्ही चांगली कामं करा यासाठी की लोकांनी ती चांगली कामं पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचा गौरव करावं. यावरून हे स्पष्ट होतं की आपण प्रत्येक गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करू नये, तर आपण आपलं हृदय योग्य राखण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण काहीही करू नये. बायबल म्हणतं जेव्हा तुम्ही प्रार्थना करता बंद खोलीत जा, कारण माणसांना दाखवण्यासाठी तुम्ही प्रार्थना केली तर तुम्ही आपल्या प्रतिफळाला मुकाल. दुसरी एक गोष्ट माझ्या मनाला खटकते ती म्हणजे जेव्हा लोक महत्वाच्या व्यक्तींची नावं सतत सांगत सुटतात, काही कारणास्तव माझ्या मनाला हे खरंच खूप खटकत राहतं. बघा, मी दुसरं टोक गाठू नये म्हणून माझा संघर्ष चालू असतो, कारण मला वाटतं देवासाठी हे महत्वाचं आहे. मी काही महत्वाच्या व्यक्तींची नावं सांगून, ज्यांच्याशी मी बोलले आहे त्यांची नावं सांगून तुम्हाला प्रभावित करेन, पण मला वाटतं देवाने मला दिलेल्या गुप्त नात्यातल्या सामर्थ्याला मी गमावू शकते आणि त्या लोकांशी बोलून त्यांना मदत करण्याचं जे दार देवाने माझ्यासाठी उघडलंय ते गमावू शकते. देव आणि त्या व्यक्तीखेरीज हे कुणाला जाणण्याची गरज नाही, हे कुणाला कळू देण्याचीही गरज नसते, कारण जर मी ते सांगितलं तर मी एकाच कारणासाठी सांगते, ते म्हणजे तुम्हाला प्रभावित करणं. किती गोष्टी आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी सांगतो फक्त लोकांनी आपल्याकडे मोठमोठ्या डोळ्यांनी पाहावं म्हणून. मी जे सांगते त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्यामध्ये आणि देवामध्ये असलेल्या गुप्ततेचं सामर्थ्य आपण नष्ट करता कामा नये आणि देव आपल्यासाठी जे काही करतो ते समजायला आणि त्यात आपण सहभागी व्हावं की नाही हे कळायला सुरुवातही झालेली नाही. म्हणून देव जर खास रीतीने परवानगी देत नसेल तर आपण कुणालाही ते सांगू नये. बघा, माझ्या मते हे फार महत्वाचं आहे. मला माझ्या जीवनात देवाबरोबरची जवळीक आणि त्याच्या रहस्यांविषयीचा भरवसा हवा असतो. तेव्हा एखादी गोष्ट सांगण्याची आणि न सांगण्याचीही वेळ असते. एक शिक्षक या नात्याने मी बऱ्याच गोष्टी सांगत असते ज्या इतर लोक सांगू शकत नाहीत, कारण मी त्या उदाहरण म्हणून सांगत असते आणि त्या सांगताना मी भरपूर काळजी घेत असते, कारण देवासोबत माझं वैयक्तिक नातं आहे आणि वचनाची सेवाही मी करते. त्यामुळे देवासोबत जवळचं नातं राखून त्याचा आनंद राखण्याची मी काळजी घेते. याकोब अध्याय 3 वचन 5 म्हणतं, जीभ एक लहानसा अवयव आहे पण ती मोठमोठ्या गोष्टींची शेखी मिरवते आणि ती आग लावते. आणि यापुढची पायरी याकोब 4:13 मध्ये काही क्षणातच आपण ते पाहणार आहोत. अनेक वर्षांपूर्वी देवाने या ध्येयावर मला लक्ष केंद्रित करायला सांगितलं. याकोब 4:13 जे तुम्ही म्हणता की आपण उद्या अमुक शहरी जाऊ, तिथे 1 वर्ष घालवू आणि व्यापार करून पैसा मिळवू, त्या तुम्हाला उद्याचे काही समजत नाही. तुमचे आयुष्य काय आहे? तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही वाफ आहात, ती थोड्या वेळ दिसते आणि मग नाहीशी होते. तेव्हा असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि अमुक करू असे म्हणा, अमुक करू असे म्हणा. हे शब्द आपल्याला आपली जागा दाखवतात, नाही का? तेव्हा असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही आपल्याला फुशारकी मारता येते म्हणून अभिमान बाळगता, पण सर्व फुशारकी वाईट आहे. दुसरी एक गोष्ट जी आपण मुखाने करायला नको ती अगदी सोपी आहे, पण कुरकुर करण्याबरोबरच आपण ती करत असतो. पण आपण कधीही नकारात्मक बोलता कामा नये, हे लक्षात घ्या. कधीही नकारात्मक बोलू नका. नकारात्मक बोलणं आपल्यावर संकट आणतं, मोठं संकट. गणना अध्याय 13. चांगली बातमी का देऊ नये? बोलण्यासाठी चांगला विषय का असू नये? वाईट बातम्या भरपूर असतात, ख्रिस्ती लोकांनी त्यात भर घालता कामा नये. मला हे येऊन सांगू नका की जगात सगळीकडे उलथापालथ होतीये, काहीही धड नाहीये. देवाचं नियंत्रण आहे. आणि जरी काही गोष्टींची उलथापालथ होत असली तरी ती यासाठी होते की काही लोकांना देव जागा करू इच्छितो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तो आपल्या लोकांची काळजी घेत असतो, त्याच्यावर भरोसा ठेवणाऱ्यांची. सगळं काही आपल्याला समाधान देणारं घडेल असं नाही, पण काय झालं?
देव आपली काळजी घेईलच आणि कुठल्याही परिस्थितीत त्याचा आनंद लुटायला कृपा पुरविल. आमेन. तेव्हा तुम्ही आपलं मन तयार करा. सगळं काही तुमच्या इच्छेप्रमाणे घडणार नाही. गणना 13 तुम्ही हे वाचलं असेल तर तुम्हाला ठाऊक असेल, पण हे छान छान उदाहरण आहे. ते अरण्यामध्ये भटकत होते वचनदत्त भूमीत जाण्याच्या प्रयत्नात, आणि ते त्याच्याजवळ आले तेव्हा मोशेने काही हेरांना पाठवलं त्या देशाची टेहळणी करायला. त्याने 12 हेर पाठवले. त्या हेरांनी जाऊन देशाची टेहळणी केली. ते परतले तेव्हा 10 हेरांनी वाईट बातमी आणली, 2 हेरांनी चांगली आणली. आपल्याला हीच टक्केवारी मिळते. 10 नकारात्मक लोक, 80% नकारात्मक, 20% सकारात्मक. चर्चमधले सगळे सकारात्मक झाले तर काय होईल सांगा मला. कुटुंबातले सगळे सकारात्मक झाले तर काय होईल याचा विचार करा. त्यांनी मोशेला सांगितले, ज्या देशात तू आम्हाला पाठवले तो देश आम्ही पाहिला. त्यात खरोखर दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत. तेथली ही फळे पहा. पण पुढे बायबल असं म्हणतं, मात्र बघा, नकारात्मक लोक चांगल्या गोष्टींमध्येही काहीतरी उणीवा शोधतात. मात्र त्या देशाचे लोक महाबलवान आहेत. तेथली नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. आणि तेथे आम्ही महाकाय पाहिले. त्या प्रांतात महाकाय आहेत. तेथे हित्ती आणि यबूसी आणि अमोरी हे सर्व कनानी लोक राहतात. आणि वचन 30, कालेबाने लोकांना शांत केले. कालेब म्हणाला, श्श, असं काही बोलू नका. आणि तो म्हणाला, आपण आत्ताच्या आत्ता चढाई करून तो देश जिंकून घेऊ, कारण तो जिंकायला आपण समर्थ आहोत. पण त्याच्यासोबत गेलेले म्हणाले, आपण समर्थ नाही, आपण जिंकू शकत नाही. ते महाकाय आहेत. खरं तर फक्त कालेब आणि यहोशवाच देवाचं पाहत होते. बाकीचे लोक महाकायांना पाहत होते. ते म्हणाले त्यांना जिंकणं शक्य नाही. पण कालेब म्हणाला, आपण लगेच जाऊया, त्याविषयी विचार करायला नको, महाकाय पाहत बसू नका, देवावर लक्ष केंद्रित करा. मला हे आवडतं जेव्हा तो म्हणतो आपण लगेच चढाई करूया. गल्ल्याथाचा सामना करताना दावीद जे म्हणाला ते मला आवडतं. बायबल म्हणतो तो लगेच युद्धभूमीकडे धावला. बऱ्याचदा आपण परिस्थितीकडे टक लावून पाहतो. आपण महाकायांविषयी जास्त बोलतो आणि त्यांनाच पाहतो आणि स्वतःच घाबरतो आणि इतरांनाही आपण घाबरवतो. आपण आपल्या हृदयात डोकावून पाहायलाच हवं. हा पूर्ण आठवडा आपण शब्दांच्या सामर्थ्याविषयी शिकत होतो. हा फारच महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याचदा आपण आपल्या जीवनात देवाचं वचन बोलण्याला तुच्छ मानत असतो. पण सादर एका स्त्रीची स्फूर्तिदायक अशी कहाणी. मला माझे वडील ठाऊक नव्हते, कारण त्यांचं आणि माझ्या आईचं सूटपत्र झालं होतं. माझ्या आईची अनेक पुरुषांशी मैत्री होती आणि त्यांनी अनेकदा माझं लैंगिक शोषण केलं. मेलनी स्काल्फला जीवनात बराच संघर्ष करावा लागला. तिचं लैंगिक शोषण झालं. फक्त तिच्या आईंच्या मित्रांद्वारेच नव्हे, तर तिच्यावर तिच्या नातलगाने आणि शिक्षकानेही अत्याचार केला. तिने घर सोडलं आणि अशा एकाशी लग्न केलं ज्याला ती ओळखत नव्हती. माझा नवरा एक आरोग्य व्यवसायात गुंतला होता आणि त्याने चेक चोरले होते आणि त्यावर काही ठराविक रक्कम लिहिली होती, $500 बनावट रक्कम. मी त्याच्यावर सही केली आणि ते चेक वटवून घेतले आणि त्यानंतर मला आणि माझ्या पतीला त्या फसवणुकीबद्दल अटक करण्यात आली. तिला नॅशविल इथल्या स्त्रियांच्या टेनिस तुरुंगामध्ये 8 वर्षांचा तुरुंगवास झाला. पण 2.5 वर्षानंतर ती पेरोलवर बाहेर आली. ती जेव्हा काही महिने तुरुंगात होती तेव्हा जॉयस मायर मिनिस्ट्री आउटरीच टीमने तिथे भेट देऊन तिथल्या कैद्यांना ख्रिस्ताविषयी सांगून भेटी दिल्या, ज्या जॉयस मायरची पुस्तकं होती. तो दिवस मेलेनसाठी नवीन सुरुवातीचा ठरला. आणि त्यात हे पुस्तक होतं, इफ नॉट फॉर द ग्रेस ऑफ गॉड. आणि त्यावेळी मी देवापासून लांब पळण्याच्या प्रयत्नात होते, कारण मला स्वतःवर जबाबदारी घ्यायची नव्हती. माझ्या जीवनातल्या प्रत्येक पापाचा दोष मला दुसऱ्यांच्या माथी मारायचा होता. आणि मग मी ते पुस्तक वाचू लागले आणि माझं बायबलही वाचू लागले. आणि रोज सकाळी 5:30 वाजता जॉयस मायरला ऐकू लागले. लोक मला विचारतात, तुरुंगात गेल्याचं शल्य तुला वाटतं का? आणि मी म्हणते, नाही, तिथे माझं देवाबरोबर नातं. पेरोलवर बाहेर आलेल्या मेलिनला बऱ्याच कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, पण ती देवाचं वचन नियमित वाचत होती आणि त्यामुळे तिच्या भावना आणि तिची परिस्थिती बदलली. मला ठाऊक होतं की जॉयसचा फक्त संदेश ऐकून माझं अयोग्य बोलणं थांबणार नाही. मला वेळोवेळी योग्य बोलावं लागणार होतं. माझा संघर्ष चालू होता भीतीशी, की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील आणि पुढे माझं कसं होईल. नोकरी शोधणं फार कठीण होतं. ख्रिस्तामध्ये कोण आहे याची तिला खात्री पटली आणि आता तिचा पुनर्विवाह होऊन तिचं एक आनंदी कुटुंब आहे. माझे 2 घरगुती व्यवसाय आहेत, जे यापूर्वी मी कधी करू शकले नव्हते. माझी गुंडस लेकरं आहेत ज्यांना वेळ देणं मला आवडतं. देवानं मला
स्थापित केलंय. आता मला कसलीच भीती नाहीये, कसली काळजी किंवा चिंता नाहीये. मी प्रत्येकाला विनवू इच्छिते की तुम्ही प्लीज 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 तुमचा वेळ वचनात गुंतवा. तुमचा वेळ देवाच्या सहवासात खर्च करा. शिका, त्याचं ज्ञान मिळवा, त्याचं वचन वाचा, वचनांवर टिकून राहा. आणि मी फक्त देवाचीच आहे. देवाने माझ्यासाठी जे काही निवडलंय त्यासाठी मी तयार आहे. माझ्या भवितव्याबद्दल मी निर्धास्त आहे. जे शब्द आपण बोलतो ते आपला विश्वास वाढवतात किंवा आपल्याला भीती आणि नैराश्याने पाडतात. नीतिसूत्र 18:21 म्हणतं, जिभेमध्ये जीवन आणि मरणाचं सामर्थ्य आहे आणि त्यामध्ये गुंतणारे तिचं फळ खातात, जीवनाचं किंवा मरणाचं. आपण आपले शब्द फार काळजीपूर्वक निवडायला हवेत. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्याबरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.